नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 19 मार्च 2026 वार गुरुवार या दिवशी मराठी नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी आर्थिक भरभराटीसाठी स्वामी समर्थ केंद्रामधला एक अतिशय प्रभावी तोडगा उपाय आपल्याला करायचा आहे. तर तो तोडगा म्हणजे लाल पिवळ्या पोटलीचा. तोडग्यासाठीच ही पोटली आपल्याला कुठे मिळेल, तर या पोटलीमध्ये काय दिलेलं असतं आणि या पोटलीवर आपल्याला कोणती सेवा करून कोणती पोटली आपल्याला नेमकी कुठे बांधायची असते. वर्षभर आपल्या घरामध्ये या पोटल्या ठेवल्यानंतर जुन्या पोटलीचं आपल्याला काय करायचं असतं, ही संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. सगळ्यात आधी तुम्हाला या 2 पोटल्या ज्या आहेत तर त्या घरी आणायच्या आहेत. आता या पोटल्या जर तुम्हाला मिळाल्या नाही तर तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड घेतलं तरी चालेल. आता हा उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे आणि ही पोटली आपल्याला कुठे मिळेल तर आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जाते. आणि हा उपाय आपल्या सगळ्यांना आवर्जून करायचा असतो, कारण बघा गुढीपाडव्याच्या दिवशी आहे ना, म्हणजे नवीन वर्षाला सुरुवात होते. आता गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला एखादी अडचण असेल, जसं की सुतक पडलेलं असेल, मासिक धर्म असेल, तर अशा वेळेस मग तुम्ही घरातल्या इतर सदस्यांकडून सुद्धा, जसे की तुमची मुलगी असतील किंवा तुमचे पती असतील, त्यांच्याकडनं सुद्धा हा उपाय तुम्ही करून घेऊ शकता. कारण हा उपाय जो आहे तर तो वर्षातून फक्त एकदाच आपल्याला करता येतो. आता या शुभ मुहूर्तावर हा उपाय केला तर अतिशय प्रभावी ठरतो. तर हे जे 2 तोडगे आहेत किंवा पोटली आहे तर त्या तुम्हाला जवळच्या असलेल्या एखाद्या स्वामी केंद्रामध्ये सहजरित्या मिळून जातील. तिथून तुम्हाला या 2 पोटल्या आणायच्या आहेत आणि त्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये बांधायच्या आहेत. तर का बांधायच्या आहेत तर बघा, जर घरामध्ये खूप समस्या असतील, जसं की आर्थिक समस्या असेल, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नसेल, तर घरामध्ये जी लक्ष्मी येते, पैसा येतो, ती प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, यासोबतच जर घरामध्ये खूप आजारपण वाढलेलं असेल, घरामध्ये वारंवार संकटे विघ्न येत असतील, तर ती सगळी संकट विघ्ने दूर व्हावीत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हे 2 जे आहेत तोडगे प्रभावी, ते आपण घरामध्ये बांधल्यामुळेच या संकटांपासूनच तुमचं स्वामी रक्षण करतील. एवढे हे प्रभावी तोडगे आहेत, तर हे आपण आवर्जून करायचेच आहेत. तर बघा, एक एक करून या पोटलीमध्ये काय आहेत हे जाणून घेऊया. तर ज्या 2 पोटल्या आहेत त्या लक्ष्मीकारक आहेत आणि धनधान्य प्राप्तिकारक पोटल्या मानल्या जातात, त्यामुळे अतिशय प्रभावी या पोटल्या आहेत. नक्कीच तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी पोटल्या घरामध्ये बांधा. आता सगळ्यात आधी आपण या लाल रंगाच्या पोटलीमध्ये काय दिलेलं असतं ते पाहूया. प्रथम बघा, रंगारी हिरडा आणि यासोबतच 3 इंच वडाच्या झाडाची मुळी, या 2 वस्तू या पोटलीमध्ये असतात. आता या पिवळ्या पोटलीमध्ये काय साहित्य असते ते जाणून घेऊया. 1 रुपयाचं नाणं, हळकुंड, यासोबतच तांब्याच्या लक्ष्मीची पावलं दिलेली असतात, तसेच खडे मीठ असतं आणि यासोबतच अजून रंगारी हिरडा देखील यामध्ये दिलेला असतो. सर्व वस्तूसोबत आपल्याला यामध्ये अजून एक वस्तू ॲड करायची असते, ज्यामध्ये आपल्या घरातील मूठभर आपल्याला गहू टाकायचे आहेत, फक्त पिवळ्या पोटलीतच. आता यावरती आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी काय सेवा करायची आहे, तर गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे. सगळ्यात आधी तर आपल्याला घराचं अंगण, आपल्याला घर स्वच्छ करायचं असतं, घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे. आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा आपण करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, हा उपाय दिवसभरामध्ये तुम्हाला बघा कधीही करायचा नाही, लक्षात घ्या. दुपारी 12च्या आतच करायचा आहे, त्यामुळे या उपायाचा तुम्हाला प्रभाव घरामध्ये जाणवेल. आता हा उपाय करण्यासाठी देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे कोणी हा उपाय करू शकतं. जसं तुम्हाला खूप धावपळ होत असेल, तुम्ही तुमच्या पतीकडून देखील हा उपाय करून घेऊ शकता, मुलांकडनं देखील हा उपाय तुम्ही करून घेऊ शकता किंवा स्वतः तुम्ही केला तरी चालणार आहे, कोणीही करू शकतो. आता तुम्हाला या 2 पोटल्या ज्या आहेत तर ताटामध्ये घ्यायच्या आहेत. त्यातील साहित्य ताटामध्ये ठेवा. नंतर त्या साहित्याला हळदी, कुंकू, धूप, अगरबत्ती अशी पूजा करा आणि नंतर हे साहित्य समोर पाटावर ठेवून किंवा हातात घेतलं तरी चालेल आणि दुसऱ्या हातात माळ स्वामींची जपासाठी घ्या. 108 वेळा जप सुरू करा. नंतर स्वामींना आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहावी अशी प्रार्थना करावी. नंतर 5-10 मिनिटे तिथंच साहित्य पोटलीमध्ये राहू द्या. नंतर लाल पोटलीत रंगारी हिरडा वडाची मुळी ठेवून परत ती पोटली योग्य प्रकारे बंद करायची आहे. त्यानंतर एखाद्या तामणामध्ये किंवा प्लेटमध्ये ही पोटली ठेवायची आहे. यावरती हळदी, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायचे आहेत.
धूप अगरबत्ती वळून घ्यायची आहे आणि त्यानंतर पोटली जी आहे तर ती आपल्याला घरामध्ये बांधायची आहे. आणि ज्यावेळेस आपल्या बघा घरातून आपण बाहेर जातो त्यावेळेस आपल्या घराचा मुख्य दरवाजा असतो आतल्या बाजूला वरच्या बाजूला ती पोटली बांधायची आहे. मग असं नाही की डावीकडे उजवीकडे कुठेही बांधा, मध्यभागी बांधा किंवा एखाद्या साईडला बांधा. आता हा लाल रंगाच्या पोटलीचा उपाय जो आहे तर तो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती करायचा आहे. आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूने करायचा नाही आहे. आता पाहूया पिवळ्या रंगाची पोटली किंवा हा जो तोडगा आहे तर हा कुठे बांधायचा आहे. तर या पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये बघा सर्व वस्तू म्हणजे हळकुंड, मुठभर गहू, 1 रुपयाचे नाणे, तांब्याच्या लक्ष्मीची पावले, रंगारी हिरडा आणि खडे मीठ हे सगळं टाकायचं आहे. पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे. जशी आपण लाल पोटलीची केलेली आहे तशीच या पोटलीची सुद्धा पूजा करायची आहे. आणि या 2 ज्या पोटल्या आहेत ती तुम्ही एका वेळेस दोन्हीसुद्धा सिद्ध करू शकता किंवा तुम्ही दोन्ही पोटल्या उजव्या हातामध्ये पकडायच्या, एकदाच तुम्ही त्यावरती सेवा करा, असं केलं तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला घरामध्ये या दोन्ही पोटल्या बांधायच्या आहेत. लाल पोटली तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहे आणि ही जी पिवळी रंगाची पोटली आहे तर ती आपल्याला घराच्या स्वयंपाकघरामध्ये बांधायची आहे. आणि आपल्या घराच्या बघा स्वयंपाकघरामध्ये आपण जर ही पोटली काय होतं बांधल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधी कमतरता भासत नाही. अन्नपूर्णा देवीची लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा राहते एवढा हा प्रभावी तोडगा आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते तुम्ही नक्की करा. आता या दोन्ही पोटल्या आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी 12च्या आतच बांधायच्या आहेत. पिवळी पोटली किचनमध्ये बांधायची आणि पोटली बांधायची जागा नसेल तर किचनमध्ये ती पोटली तुम्ही योग्य ठिकाणी ठेवू शकता. आणि सांगितल्याप्रमाणे सेवा करून घ्या. दोन्ही पोटल्या घरामध्ये बांधायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर बघा ही पोटली जी आहे ती तुम्हाला लवकर आणायची स्वामींच्या केंद्रातून. असं नको व्हायला की संपतील म्हणून बघा. आणि जरी संपले तुम्हाला नाहीच भेटले एक वेळेस तर तुम्ही बघा कोणत्याही किराण्याच्या दुकानामध्ये सुद्धा या ज्या काही वस्तू आहेत ते तुम्ही घेऊ शकता. रंगारी हिरडा वगैरे नाही का तर ते तुम्हाला सगळं किराण्याच्या दुकानामध्ये भेटून जाईल. तर असंही तुम्ही करू शकता. आणि जर तुमच्याकडे बघा अशी पिशवी नसेल ना, पोटली नसेल ना तर एखादा बघा लाल कपडा, पिवळा कपडा असा घ्या आणि त्याचीसुद्धा तुम्ही एक पोटली तयार करू शकता. मग असं केलं तरी चालेल. तर नक्की तुम्ही आवर्जून बघा या वस्तू नक्की आणा आणि सेवा करा. तर त्याची एक पोटली तयार करा तुम्ही आणि तुमच्या घरामध्ये बांधायची आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तसेच तुम्ही भाड्याने राहत असाल तरी हा उपाय करू शकता. स्वतःचं असेल तरी तुम्ही हा करू शकता. बघा अडचण असेल, सुतक वगैरे पडलेलं असेल तर अशा वेळेस अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सुद्धा हा उपाय करू शकता. जर तुम्हाला शक्य झालं नाही पाडव्याच्या दिवशी तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सुद्धा ही सगळी सेवा, ही जी पोटली आहे तर हा उपाय तुम्ही करू शकता. आपल्या घरामध्ये ज्या पोटल्या असणार आहेत जेव्हा तुम्हाला जमेल ना तेव्हा या पोटल्यांना तुम्ही धूपदीप दाखवायचा आहे. जसं की पुढे येणारा सण आहे, महत्त्वाचा सण असतील म्हणजे अक्षय तृतीया असो, दिवाळी असो, दसरा असो, अशा वेळेस पोटल्यांना धूप अगरबत्ती वगैरे वळून घ्यायचं आहे. आणि या पोटल्या ज्या आहेत तर त्या वर्षभर आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत. आणि आता पुढच्या वर्षी गुढीपाडवा येईल त्यावेळेस काय करायचं तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण घराची साफसफाई वगैरे करतो त्यावेळेस तुम्ही या पोटल्या आपल्या काढून घ्यायच्या आहेत आणि ज्या पोटल्या आहेत त्यातलं जे साहित्य आहे ते तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. तुम्ही एखाद्या झाडाखाली सुद्धा या पोटल्यांमधलं साहित्य टाकून देऊ शकता आणि या पोटल्या तुम्ही पुन्हा वापरू शकता. यामध्ये असलेलं साहित्य विकत आणायचे, परत या पोटल्यांमध्ये ठेवायचं तरी चालेल असं केलं तरी. आणि अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचा आहे. लक्षात घ्या, धनधान्य प्राप्ती सेवा करून ही बघा पिवळी पोटली स्वयंपाकघरात बांधायची आहे आणि लाल पोटली आपल्या घराच्या संरक्षणासाठी, आर्थिक प्रगतीसाठी, आपल्या घरावर येणाऱ्या संकटांचे निवारण होण्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी मुख्य प्रवेशद्वारावरतीच बांधायची आहे. तुम्हाला ही सगळी माहिती जर आवडली असेल आजची तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. परत तुम्हाला समजलं असेल तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर. आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं समजे धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.